ग्लोबल वाईब्स या यूट्यूब चॅनलतर्फे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. नुकतंच आपण पंढरपूरची वारी करून आलात, त्याबद्दल आपलं टेबल टेनिस असोसिएशन ही जिल्हा क्रीडा संकुलची आहे, त्यातर्फे आपलं निश्चितच अभिनंदन. तर आपले तिथले अनुभव शेअर करा. रामकृष्ण हरी. मी 1.5 दिवस वारीमध्ये जाऊन आलो. अंमळनेरकर महाराजांची जी दिंडी आहे त्याच्यामध्ये सामील झालो होतो. बरं. पाथर्डीपासनं धामणगावला मुक्काम केला. हे पहिले 30 किलोमीटर अंतर होतं. त्यामध्ये एक माणिक दोंडी नावाचं एक गाव आहे, तिथं आम्हाला दुपारचं जेवण मिळालं. एक साधारण पाथर्डीपासून एक 15 किलोमीटर अंतरावरती होतं. जेवण झाल्यानंतर पुढचे मग 15 किलोमीटर मग आम्ही धामणगावला आलो. धामणगावला मुक्कामी थांबलो तिथं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता वगैरे आटपून तिथून पुढे देवी नेमगाव म्हणून एक 10 किलोमीटर अंतरावरती गाव आहे, तिथपर्यंत गेलो. तिथं दुपारी एका शाळेच्या प्रांगणामध्ये जेवण होतं. अतिशय सुंदर असा अनुभव आहे पूर्ण वारीमधला. ते टोटल माझं जवळजवळ 40 किलोमीटरचं अंतर माझं हे झालं या वारीमध्ये 1.5 दिवसामध्ये. त्याच्यानंतर आम्ही देवी नेमगाववरनं जेवण झाल्यानंतर वारी पुढे आष्टी मुक्कामाला गेली आणि आम्ही परत आलो, कारण आम्ही 2 दिवसासाठी म्हणून गेलो होतो. बाकी सुखसुविधा कशा होत्या, म्हणजे मेडिकल? या ह्याच्यामध्ये कुणालाही मेडिकलचं वगैरे त्रास कुणालाच काही नव्हतं. सगळे लोक इतके उत्स्फूर्त ह्याच्यानं जात होते ना, म्हणजे त्याच्यामध्ये तसं पाहिलं तर वयानं सगळ्यात लहान मीच वाटू लागलो होतो. इतके सगळे वयस्कर लोक भरपूर होते, सगळे होते. पण त्यांचा उत्साह बघून आम्हाला थकल्याची जाणीवच होत नव्हती त्यांच्याकडे. दुसरी गोष्ट, जाताना रस्त्यामध्ये शेतकरी वर्ग जेवढे काही रस्त्यात लागणारे आहेत ना, ते लोक रस्त्यात थांबून चहा करून देत होते, लिंबू सरबत देत होते. नाश्त्यासाठी तिथं साबुदाणा खिचडी पोहे काही इतकं होतं की कुणालाही म्हणजे रस्त्यानं जाताना खाण्यापिण्याची काहीच कमतरता नव्हती. आणि पावसाचं काही पावसाचं म्हणजे सगळे वातावरण बघितले आम्ही. म्हणजे पाथर्डीला निघालो तेव्हा कडक ऊन होतं. तिथून नंतर माणिक चौंडीच्या तिथला घाट आहे पाथर्डीच्या पुढचा, तो घाट आम्ही अवॉइड केला. कारण आम्हाला सगळ्यांनी सांगितलं की आपण डोंगरातनं जायचं आहे. ते डोंगर पूर्ण चढून आम्ही उतरला. जवळ 5 किलोमीटरचा तो डोंगर पूर्ण चढून उतरला आम्ही. कंप्लीट पूर्ण ह्याच्यामध्ये कडक ऊन होतं. तिथून जेव्हा माणिक चौंडीला गेलो तेव्हा माणिक चौंडीला एका विठ्ठल मंदिराच्या तिथं जेवणाची सोय केलेली होती. या पूर्ण वारीमध्ये जवळपास अंमळनेरकर महाराजांसोबत अंमळनेरपासून आलेले आणि रस्त्यात जॉईन होत गेलेले जवळपास 400 ते 500 लोक होते. म्हणजे आपल्या संभाजीनगरचे जवळपास 100 लोक